कमी वेळात आणि कमी साहित्यात पण सर्वांना आवडेल अशी शेंगदाणा चिक्की। नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया शेंगदाणा चिक्की। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा साजूक तूप। हे मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। गॅस चालू करायचा आहे। कढई मंद आचेवरच ठेवायची आहे। यात आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि पाव वाटी गूळ। प्रमाण अगदी योग्य घ्यायला हवं। एका वाटीला पाव वाटी गूळच घेणार आहोत। यात आपण गूळ टाकून घेणार आहोत। गूळ व्यवस्थित मिक्स करून गूळ सैल होऊन गाठा मोडतील इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे। याचा पाक आपल्याला मुळीच बनवायचा नाहीये। शेंगदाणे जे मी घेतलेले आहे ते व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून मिक्सरमध्ये कूट तयार करून घेतलेला आहे। बघू शकता गूळ आता आपलं पातळ झालेलं आहे। इथे आपण टाकणार आहोत 1 वाटी शेंगदाण्याचा कूट। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एकदम पटपट असं हे सर्व मिश्रण एकजीव करून मिक्स करून घेऊयात। बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। एक डबा मी इथे घेतलेला आहे। त्यावर बटर पेपर आणि थोडंसं साजूक तूप त्याला लावून घेऊया। इथे मात्र आपल्याला जी प्रोसेस आहे ती अगदी पटकन करायची आहे, कारण की ही चिक्की जी आहे ती पटकन कडक होऊन जाते। तयार झालेलं मिश्रण मोल्डमध्ये घेऊन याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। बघू शकता मी एकदम दाब देऊन व्यवस्थित प्रेस केलेली आहे। गरमागरम चिक्कीलाच आपण आवडीनुसार काप टाकून घेऊयात। थंड झाल्यावर याला काप पडणं शक्य होणार नाही। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही चिक्की तयार होते। खायलाही अगदी मऊ असते। चिक्की आपली तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही अगदी मऊ अशी चिक्की आपली तयार आहे। एकदम कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने चिक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।